नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्ट वक्त्या भूमिकांसाठी आणि देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ओळखले जातात. नुकतंच सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या फेस्टिवल ऑफ थिंकर्स व्याख्यानमालेत सहभागी होताना गडकरींनी त्यांच्या सुरुवातीच्या निर्णयांबद्दल आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनाबद्दल एक रंजक अनुभव सांगितला आहे. या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीरपणे कबूल केले की त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडून नियोजनाची एक मोठी चूक झाली होती. 1990च्या दशकाच्या अखेरच्या काळात संदर्भ देत गडकरी म्हणालेत, 1996-97 मध्ये जेव्हा मला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग बांधण्याची संधी मिळाली तेव्हा माझ्या सचिवांनी तो फक्त 4 पदरी रस्ता असावा असे सुचवलं होतं. मात्र त्यावेळी आम्ही तो 6 पदरी बनवला. नितीन गडकरी पुढे म्हणालेत की नंतर जेव्हा मला परदेशात प्रवास करण्याची आणि तेथील पायाभूत सुविधा पाहण्याची संधी मिळाली तेव्हा माझ्या लक्षात आले की मुंबई आणि पुणे यांसारख्या 2 मोठ्या आर्थिक केंद्रांना जोडणारा हा रस्ता किमान 40 पदरी रुंद असायला हवा होता. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग बांधताना माझ्याकडून चूक झाली हे मान्य करायला काहीच हरकत नाही. त्यावेळी आम्ही भविष्यातील वाहतुकीच्या ताणाचा अचूक अंदाज लावू शकलो नव्हतो असे गडकरी कोणताही संकोच न बाळगता म्हणालेत. देशातील वाहनांच्या संख्येत होणाऱ्या जलद वाढीबद्दल आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी नितीन गडकरी यांनी दिल्लीच्या पायाभूत सुविधांचं उदाहरण दिलंय. त्यांनी स्पष्ट केलंय की मी अलीकडेच दिल्लीत 40 पदरी रस्ता बांधलाय. जेव्हा तुम्ही दिल्लीहून मेरठला जाता तेव्हा अक्षरधाम मंदिराच्या जवळ रस्ता 40 पदरी होतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढा रुंद रस्ता असूनही तिथे अजूनही वाहतूक कोंडी होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत की पायाभूत सुविधांचा विकास आणि नियोजन किमान 25 ते 50 वर्षाचा पुढील विचार करून केलं पाहिजे. ते म्हणालेत की भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या देशात केवळ आजच्या समस्यांवर आधारित धोरणे तयार केली जाऊ शकत नाहीत. विकासाला योग्य दिशा देण्यासाठी दूरदृष्टी आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.